जग एका मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे. अमेरिका आणि इराण दोघेही आता माघार घ्यायला तयार नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच केलेल्या भाषणात स्पष्टपणे सांगितलंय की इराण विरोधातील लष्करी मोहीम आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आणि येत्या 2 ते 3 आठवड्यात आणखी कठोर कारवाई केली जाईल. त्यांच्या मते इराणची अणुस्थळे मोठ्या प्रमाणात निष्क्रिय केली आणि ही मोहीम लवकरच यशस्वी ठरेल. मात्र दुसरीकडे इराणची भूमिका तितकीच ठाम आणि आक्रमक आहे. इराणकडून केवळ प्रतिकारच नाही तर पलटवारी सुरू आहे. बहरीनमधील अमेझॉनच्या क्लाउड सेंटरवर हल्ल्याचा दावा करत इराणने अमेरिकेला थेट इशारा दिलाय. इराणचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे अजूनही मोठ्या प्रमाणावर गुप्त शस्त्रसाठा आहे आणि तो सहजपणे आता माघार घेणार नाही. या दोन्ही देशांच्या वक्तव्यावरून एक गोष्ट स्पष्ट दिसते, अमेरिका आणि इराण दोघेही माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. उलट संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत युद्धबंदीची शक्यता तरी धुसर आहे. या संघर्षाचा परिणाम फक्त लष्करी पातळीवर नाही तर आर्थिक आणि भूराजकीय स्तरावर दिसून येतोय. कच्च्या तेलाच्या किमती 4% वाढल्यात तर आशियाई शेअर बाजारात घसरण सुरूच आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढल्यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. आता प्रश्न असा आहे की जर हे युद्ध आणखी काही काळ असंच चालू राहिलं तर भारतावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात. भारत हा मोठ्या प्रमाणावर तेल आयात करणारा देश आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास भारतात इंधन दर वाढण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम महागाईवर होईल. पेट्रोल डिझेल महाग झाल्यास वाहतूक खर्च वाढेल आणि त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर जाणवेल. एकीकडे अमेरिका आपली लष्करी ताकद दाखवत आहे तर दुसरीकडे इराणही माघार घेण्यास तयार नाही. अशा स्थितीत हा संघर्ष किती वाढेल आणि कोणत्या टप्प्यावर थांबेल हे आता सध्या तरी सांगणं कठीण आहे. या वाढत्या तणावाबद्दल तुमचं मत काय? हे युद्ध थांबेल का की आणखी भडकणार? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी story.marathi ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.